नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे एक प्रश्न आहे. आपल्या मनाचे किती रंग आहेत हे तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का? रंग म्हणजे फक्त आनंद किंवा दुःख नव्हे. कधी अहंकाराचा रंग, कधी अपेक्षांचा रंग, कधी चिंता, कधी भीती. दिवसभरात आपण किती वेगवेगळ्या रंगांत रंगत असतो. आणि सर्वात मजेशीर म्हणजे कधी कधी आपल्याला स्वतःलाच कळत नाही की आपण कोणत्या रंगात बुडालो आहोत. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर हे सगळे रंग शांत झाले, एकरूप झाले, एकच रंग राहिला, तर तो रंग कोणता असेल आणि त्या एकरूपतेमध्ये काय शक्ती असेल? आज आपण हा अतिशय सुंदर भाव थोर संत तुकाराम महाराजांनी कसा उलगडलाय आणि तो आपल्याला आजच्या धकाधकीच्या जीवनात कसा बदलून टाकू शकतो हे जाणून घेणार आहोत. अवघा रंग एक झाला, रंगले भगवन जळो देहाची आस, जेथे विठ्ठलावरी विश्वास. जेव्हा देवभक्त पूर्णपणे भगवंतात तल्लीन होतो, तेव्हा तो आणि देव हे दोन राहत नाही. अवघा रंग एक होतो. देह, मन, आत्मा अले सर्व भगवंतात विलीन होते. देहाची ओढ, अहंकार संपतो. आत्मा आणि विठ्ठल यांचं अद्वैत साधलं जातं. जय जय रामकृष्ण हरी. हे शब्द फक्त अभंग नाहीत, हा तुकाराम महाराजाचा अंतरंग अनुभव आहे. पूर्ण समर्पणाचा रंग, पूर्ण विश्वासाचा रंग. हा अभंग तुकाराम महाराजांनी त्या काळात रचला जेव्हा ते स्वतः अनेक संघर्षातून जात होते. गरिबी, लोकांची निंदा, कौटुंबिक ताण. परंतु त्यांनी एक गोष्ट मनामध्ये ठाम केली होती, जे होतंय ते माझ्या विठ्ठलाच्या इच्छेने होतंय. या खोल भावनेतून त्यांच्या मनातील सर्व द्वंद्व, सर्व रंग, सर्व अस्थिरता शांत झाली आणि मन एकच रंगात भिजलं, भगवंताचा रंग. ही संतवाणी मनाला स्पर्शली असेल तर ती एखाद्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोचवा. आणि अशाच आणखी दिव्य विचारांसाठी संतवाणीला सबस्क्राईब करा.